नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित माध्यमिक शाळा आणि अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था. माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांचे पदभरती परवानगी पत्र क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 14/10/2025 नुसार हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित माध्यमिक शाळेतील खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, ही शाळा 100% अनुदानित माध्यमिक शाळा आहे, अल्पसंख्याक संस्था आहे, हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था. या शाळेमध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये खाली दिलेल्या शिक्षण सेवकांची पदे भरण्यात येत आहे. तरी गरजू उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती येथे दिनांक 8/11/2025 पर्यंत सादर करावे. तर उमेदवारांना सर्व शैक्षणिक कागदपत्रासहित व अर्जासहित सचिवाच्या नावाने अर्ज करायचा आहे. विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती या ठिकाणी 8 नोव्हेंबर 2025 पर्यंत इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे. अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक 1/11/2025 म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 ते 7/11/2025 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत ₹50 भरून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तर या संस्थेच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहे 1 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत. ₹50 भरून उमेदवारांना 11 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत अर्ज या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे, सुट्टीचे दिवस सोडून. पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, शाळेचे नाव व पत्ता विद्याभारती माध्यमिक विद्यालय, पत्रकार कॉलनी अमरावती. शाळेचे नाव विद्याभारती माध्यमिक विद्यालय आणि ॲड्रेस आहे पत्ता पत्रकार कॉलनी अमरावती. पदाचे नाव शिक्षण सेवक. पदसंख्या एकूण 2 पदे. वर्ग 5वी करिता. वर्ग 5वी करिता 2 पदे भरण्यात येत आहे. शिक्षण सेवकाची शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC D.Ed 12वी D.Ed आणि मानधन अनुक्रमांक 1 साठी शासन नियमानुसार मानधन राहणार आहे. त्यानंतर आहे शिक्षण सेवक 2 पदे भरण्यात येत आहे. वर्ग 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता BSc 1 BSc/MSc गणित B.Ed म्हणजे BSc गणित B.Ed किंवा MSc गणित B.Ed. त्यानंतर 2 नंबर शैक्षणिक पात्रता आहे BA/MA इतिहास समाजशास्त्र B.Ed म्हणजेच BA इतिहास समाजशास्त्र B.Ed चालेल किंवा MA इतिहास समाजशास्त्र B.Ed. त्यानंतर आहे शिक्षण सेवक विशेष क्रीडा शिक्षक 1 पद भरण्यात येत आहे. वर्ग 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता BA/MA BPED/MPED म्हणजे BA/MA BPED चालेल किंवा BA/MA MPED चालेल. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, शाळेचे नाव व पत्ता शिवचंदजी लड्ढा विद्यालय शिवणगाव तालुका तिवसा जिल्हा अमरावती. पदाचे नाव शिक्षण सेवक 1 पद. वर्ग 6वी ते 8वी करिता भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc गणित B.Ed म्हणजेच BSc मॅथेमॅटिक्स B.Ed. त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षण सेवक विशेष क्रीडा शिक्षक 1 पद भरण्यात येत आहे. वर्ग 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता BSc/MSc जीवशास्त्र BSc जीवशास्त्र चालेल किंवा MSc जीवशास्त्र BPED/MPED. या ठिकाणी मानधन मिळणाऱ्या अनुक्रमांक 2 मध्ये शासन नियमानुसार मानधन राहणार आहे किंवा मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, शाळेचे नाव व पत्ता संत गाडगेबाबा विद्यालय सायत तालुका भातकुली जिल्हा अमरावती. पदाचे नाव शिक्षण सेवक. पदसंख्या 1 पद भरण्यात येत आहे. वर्ग 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता BSc जीवशास्त्र B.Ed म्हणजेच BSc बायोलॉजी B.Ed. मानधन शासन नियमानुसार या पदासाठी मानधन मिळणार आहे. वर्ग 6वी ते 8वी करिता. अध्यक्ष विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती. सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1, संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. तर या ठिकाणी मित्रांनो, संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून या ठिकाणी पदभरती करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 2, वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील. 3, उमेदवारास संबंधित विषयांमधील पदवीस 50% गुण आवश्यक आहे. जे कोणी उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करणार आहे तर त्यांनी ग्रॅज्युएट केलेलं असेल तर पदवीमध्ये
दिलेल्या विषयानुसार 50% गुण असणे आवश्यक आहे. अनुक्रमांक 4 वर्ग 5वीकरिता TET पेपर 1 म्हणजेच वर्ग 5वीकरिता TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व वर्ग 6वी ते 8वीकरिता CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.